मला ह्यातनं जे ठाव झालं आहे ते तर मला कळालं, पण म्या कोण आहे हे मला ह्यातनं कसं कळणार? मला तर काय बी कळना झालं आहे आता। म्हाळसा, आता काय करावं? बानूच्या आत्मज्ञानाच्या या प्रवासात अशा प्रकारे एक दिव्यच उभं राहिलं आहे। हो लक्ष्मी देवी। देवी, श्री खंडेरायांचं म्हणणं अनुचित आहे असं मला नाही वाटत। हो बंधू, मला असं म्हणायचं नाही, ह्यांचं योग्यच आहे, पण बानूच्या दृष्टीने हे अत्यंत कठीण असं दिव्य आहे। घडून गेलेल्या साऱ्याची आणि आख्यानातून तिला कळलेल्या सगळ्या गोष्टींची तर्कसंगती लावून तिला सत्य शोधून काढायचं आहे, ज्यात तिला सहाय्य होणं आवश्यक आहे। मी समजू शकतो, तुम्ही कसल्या विचारात आहात म्हाळसा? मला तर आता तिच्याकडे जावं आणि तिला सहाय्य करावं असं वाटतंय देवी। म्हाळसा, हे श्री खंडेरायांना आवडणार नाही, ठाऊक आहे, म्हणूनच कितीही वाटलं तरी संयमाने निर्णय घ्यावा लागेल याचा विचार मी करते आहे। देवी, खर तर आम्हाला देखील बाणाईला सहाय्य करावं असं वाटत आहे, परंतु आम्ही या क्षणी त्यात थेट हस्तक्षेप करणं उचित वाटत नाही। होय बंधू, यांना काहीही थेट न कळता आपल्याला हे कार्य करावं लागेल। म्हाळसा, आम्ही देखील या कार्यात सहभागी आहोत, त्यामुळे आता बानूला सहाय्य कसं करायचं ह्यावर विचार करायला हवा। बानूला सहाय्य करावंच लागेल, पण यातलं काहीही तिला थेट कळता कामा नये, म्हणजेच तिला आपण थेट काहीही सांगणार नाही। म्हणजे हे तिच्याकडूनच आलं पाहिजे, त्यात तिचे प्रयत्न दिसायला हवे। हो, असे केल्याने श्री खंडेरायांना जे अपेक्षित आहे तेही घडेल। बानूकडून स्वतःहून पुढील कथानकाची विचारणा होईल, तिने कथा ऐकून लावलेल्या तर्कांची मांडणी होईल। हो देवी, मला देखील तिला सहाय्य व्हावे हेच अपेक्षित आहे, परंतु हे कार्य करणार कोण? कारण आपण असं काही केलं तर ते श्री खंडेरायांच्या त्वरित निदर्शनास येणारच। हो, खरं आहे देवी तुमचं। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हां, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं, ते असं। अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती नाहीये। आई,
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.